महत्वाचा शिगेला पोहोचला. आपण बघू शकतो की पुण्यातील लाल महल या चौकामध्ये सध्या पुनीत बालन ग्रुप यांच्या वतीनं 33 गणेश मंडळ जे आहे दहीहंडी मंडळ एकत्र येऊन या ठिकाणी दहीहंडी उत्सव जोरात साजरा करत आहेत. याचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा डीजे लावण्यात आलेला आहे. दादा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे, काय सांगाल? दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे, आनंद वाटतोय. हे पुणेकर जी इच्छा होती की ही पुण्याची सण ही पारंपरिक पद्धतीने साजरा व्हायला पाहिजे. हे पारंपरिक पद्धतीने 26 मंडळ ज्यांचं विचारच परंपरा आहे ते एकत्र येऊन या ऐतिहासिक चौकात पारंपरिक वाद्यांवर डीजे मुक्त दहीहंडी साजरा करतात. डीजे नसताना सुद्धा उत्साह प्रचंड वाढलेला आहे. वरुण राजा साठे काय स्वागत करतात. गणपती बाप्पा असेल, श्रीकृष्ण असेल, वरुण राजा असेल, यांचा आशीर्वाद याच्यासाठी आहे की डीजे मुक्त आहे. काय सांगाल? खरं तर खूप कठीण होतं डीजे मुक्त हा सगळा उत्सव साजरा करण्यासाठी. काही कठीण नाही. आमच्या मंडळांचे विचार ही पारंपरिक आहे. जे मंडळ पारंपरिक विचार, पारंपरिक वारसा जे म्हणतो, आपली उत्सवाची वारसा ही पारंपरिक, त्या विचारानेच आम्ही एकत्र आलो. आणि या वर्षी वर्ष दुसरं आहे. या वर्षी आम्ही डीजे मुक्त दहीहंडी कसा साजरा होऊ शकतो ते थेट इकडे दाखवलं. प्रभात बँड आहे, त्याचबरोबर मुंबईवरून काही आपण मागवायला आहात, कसं आयोजन केलं? प्रभात बँडने उत्कृष्ट त्यांचं वादन केला. जेव्हा मी प्रभात बँडचे प्रशांत सोलापूरकरचा सत्कार केला, त्यांनी सांगितलं की 35 वर्षानंतर त्यांनी दहीहंडीमध्ये वादन परत केलं आहे. तर त्यांना ते दरवर्षी मान असणार की सुरुवात त्यांच्याकडनं होणार. ढोल ताशा पथक असतील, आता आमचे युवा वाद्य पथक आहे, त्यांनी आपली नौसेना असेल, वायुसेना असेल किंवा भारतीय लष्कर असेल, जे ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांनी जे उपक्रम केला आहे त्यांच्या 51 ध्वजाची त्यांनी सलामी त्यांना दिली आहे. समर्थ असेल, रमणबाग असेल, शिवमुद्रा असेल, उज्जैनचा महाकाल आहे. आणि शेवटी मुंबई डीजे वाजत नाही, मुंबईत बँजो वाजतो. वरलीचा जो वरली बीट्स जे बँजो आहे त्याच्या वादनावर जे आपले इकडचे पुणेकर आहेत, तरुणाई सगळे पुणेकर त्या उत्साहावर, त्यांच्या वाद्याच्या उत्साहावर आनंदाने दहीहंडी साजरा करतात. पाहिलं की मोठा उत्साह आपल्याला या ऐतिहासिक चौकामध्ये आपल्याला दिसत आहे. लोकशाही चंद्रशेखर बांगे, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.